अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. त्या विप्रकन्येची विनवणी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, तुला मी जे व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू मात्र नकोस. आता लवकरच या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम मास येतोय. त्यात जर दानादिक कर्मे केली, उपवास केला तर अनेक पापे दूर होतात, इष्टवर प्राप्ती होते आणि अंतिम मोक्ष मिळतो. असं सांगून दुर्वासांनी तिला त्या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितलं. पण त्या विद्वान मुलीनं त्यांचं मत ग्राह्य न मानता सूर्य, शंकर, विष्णू, देवी आणि इतर महिने यांसाठी करावयाची व्रते सुद्धा प्रभावी आहेत आणि अधिक मास तर मलमास म्हणून अनिष्ट मानला जातो असं म्हटलं. दुर्वासांना वाईट वाटलं, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून तिला त्यांनी शाप दिला नाही. एवढं मात्र म्हणाले की मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावा लागणार. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तिथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असं त्या मुलीनं ठरवलं. कित्येक वर्ष तप झाल्यावर तिच्या तपानं शंकर प्रसन्न झाला. त्या मुलीला अत्यंत आनंद झाला. शंकरांनी तिला विचारलं, तुला काय हवंय? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पती देही असं 5 वेळा म्हणाली. शंकर म्हणाला, अरे रे, 5 वेळा कशाला म्हटलंस? तुला आता 5 पती मिळतील. पण तू पुरुषोत्तम मासाची निंदा केली होतीस, त्यामुळे तुला दुःखही भोगावे लागणार. तुला पुढच्या जन्मी 5 पती मिळतील आणि तरीही तुला मोठी पतिव्रता म्हणून मान मिळेल. असं म्हणून शंकर अंतर्धान पावला. ती कन्या पुढे पुष्कळ दिवस जिवंत राहिली आणि कालांतरानं मरण पावली. द्रुपद राजानं जो यज्ञ केला त्या यज्ञातून तीच कन्या प्रगट झाली. असं म्हणून श्रीकृष्ण पुढे म्हणाला, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिनं निंदा केल्यामुळं दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती, पण ती मला बंधू मानते आणि माझी भक्ती करते म्हणून मी तिला वाचवलं. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही सर्वजण व्रताचरण करा, म्हणजे तुमचं दुःख लवकर दूर होईल. असं सांगून आणि पांडवांचं सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला आणि पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असताना स्नानदानादी व्रत केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपलं राज्यपद परत मिळवलं. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दृढधन्वा नावाचा राजा होता. त्यानं पुरुषोत्तम मासाची सेवा केली आणि तो गोलोकास गेला. त्याची कथाही बोधप्रद आहे, ती तुला सांगतो, ऐक. धन्यवाद. गीताती स्वाती जैन्स.